धाराशिव शहरातील पार्वती हॉस्पिटलमध्ये काल संध्याकाळी काही टोळक्याने हॉस्पिटलची तोडफोड करत डॉक्टरांना आरेरावीची भाषा वापरली। काल संध्याकाळी 10 वाजता धाराशिव शहरातील पार्वती हॉस्पिटलमधील डॉक्टर सुधीर सक्ती यांच्या हॉस्पिटलमध्ये ओपीडी का बंद आहे व उपचार का करत नाहीत असे म्हणत काही लोकांनी हॉस्पिटलची व त्यांच्या वाहनाची तोडफोड केली आहे आणि डॉक्टरांना उपचार का करत नाहीत या संदर्भात त्यांना शिवीगाळ करून तोडफोड केली आहे। या घटनेचा निषेध करत आज डॉक्टर संघटनेने आज बंद पुकारून व हाताला काळे फिती बांधून जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनामध्ये त्यांनी हल्ला करणाऱ्या आरोपींवरती कठोरात कठोर शासन करण्याची मागणी त्यांनी आता दिलेल्या निवेदनाद्वारे केलेली आहे। याच बाबतीत संबंधित डॉक्टर आणि पार्वती हॉस्पिटलचे सर्वेसर्वा काय म्हणतात हे आपण आता जाणून घेऊयात। भागामध्ये नाही झालेलं नंतर ते काही लोक आले त्यांनी काम केलं। अच्छा, त्या ज्यावेळेस वाद चालू होता त्या 4 लोकांनी यांना धमकी दिली आणि यांनी पण तक्रार घेतली। काम संपवून मी घराकडे निघालेली असताना 9:15 मी काउंटरच घेत होती। एक पेशंट आली, ॲक्च्युली पेशंट आली म्हणून रिसेप्शनने इन्फॉर्म केलं, तर मी ओपीडी संपली म्हणून तिने सांगितलं। तर अशी कशी ओपीडी तुमची संपली म्हणून 2 जण डायरेक्टली रूममध्ये घुसले। पेशंट आली नव्हती माझ्या रूममध्ये, पेशंट बाहेर वेटिंगमध्येच बसलेली होती आणि 2 जण रूममध्ये घुसले। पहिलं वाक्य होतं तू अशी कशी पेशंट बघत नाही, आणि दुसरं वाक्य होतं कशाचा एवढा ॲटिट्यूड आहे, आणि तिसरं वाक्य होतं किराणा दुकान आहे का हॉस्पिटल, किराणा दुकान बंद करता का तुम्ही। आणि त्याच्यानंतर तिसरा मनुष्य हात आला, तो डायरेक्ट असं व्हिडिओ शूट करत आत घुसला आणि मला खुनवायला लागला की बघ मी तुझं शूट करतोय, तू काय बोलते मी ते सगळं शूट करतोय। मग त्यांनी एकदम आरेरावी करत ओरडाआरडी करायला चालू केलं आणि मग थोडं तिथून पुढे गोंधळ झाला आणि सगळ्यांनी मिळून आम्ही त्यांना खूप गोंधळ करायला म्हणून हॉस्पिटलच्या बाहेर काढलं। त्या सगळ्या गोंधळामध्ये ती लेडीजनी सगळ्यांना फोन केला आणि जेव्हा त्यांना गेटच्या बाहेर काढलं एका क्षणामध्ये 3-4 टू व्हीलर आल्या, त्याच्यावरून 3-4 जण उतरले आणि त्यांनी पूर्ण दगडफेक केली, हॉस्पिटलचं नुकसान केलं। आमच्याकडं त्यावेळेला जवळपास एक 10-12 पेशंट ॲडमिट होते, ते सगळे घाबरले होते। आम्ही हे सगळं गोंधळ चालू झाला, काचं फुटायचे आवाज आले, वरतून पेशंट रडायलेत की आमचे छोटे छोटे बाळ आहेत, आम्हाला सुरक्षा द्या म्हणून आम्ही सगळं हॉस्पिटलवरचं बंद केलं, सगळे पेशंट लॉक केले आणि आम्ही सगळे वर गेलो। तर 5 मिनिटांमध्ये मग आम्ही फोन केला पोलिसांना, गाडी येईपर्यंत त्यांनी 5 मिनिटांमध्ये सगळं नुकसान केलं। ज्या गोष्टी फुटत नव्हत्या तिथं 10-10 वेळेस फोडण्याचा प्रयत्न केला आणि मग जेव्हा पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजला त्याच्यानंतर ते सगळे लोक डिस्पर्स झाले। आम्ही निवेदन कशासाठी दिले हे तर सरांनी सांगितलेलं आहे की आमच्या एका हॉस्पिटलवर रुग्णांनी येऊन हल्ला केला, पण त्याची पार्श्वभूमी अशी आहे की पेशंट आमच्याकडे सुरुवातीला आला होता हॉस्पिटलला, माझ्या हॉस्पिटलला तो एक 10 वाजता आला होता आणि तोपर्यंत मी नुकतीच ओपीडी बघून वर गेले होते। त्यांनी सांगितलं की आमच्या पेशंटचं पोट दुखते वगैरे। आमच्या स्टाफनी विचारलं की बाबा आमच्याकडे दाखवलं का, तर ते म्हणाले नाही दाखवलेलं, ती दुसरीकडे कुठे बार्शीला वगैरे कुठेतरी दाखवत होते। मग आम्ही त्यांना सांगितलं की बाबा मॅडम आज सकाळपासून खूप काम करून थकल्यात आणि आता येऊ शकत नाही, ती 10ची वेळ होती, 10 वाजता आपण ओपीडी पाहत नाही सर, आपण फक्त इमर्जन्सीज बघतो, ब्लिडिंग बघतो, डिलिव्हरी बघतो, असं काय असेल तर आपण पाहतो। मग त्यांनी आम्हाला वरती फोन केला की मॅडम तुम्ही काय येणार नाही। म्हटलं काकू आता मी बघू शकत नाही कारण मी आत्ताच वर आली आहे आणि मी खूप थकलेली आहे। तर त्या म्हणाल्या की तुम्ही वर आहेत, घरी आहेत, तर तुम्ही खाली का येऊ शकत नाही। त्यांच्याबरोबर जे काही नातेवाईक होते ते आमच्या पहिल्या माळ्यापर्यंत भांडत आले। आमच्या स्टाफला विचारलं तुझी मॅडम वर काय करते, वर झोपते का, वर कशा आता बसू शकतात, तुमचं हॉस्पिटल उघडं आहे तर तुम्ही बघायला पाहिजे। कसं असतं सर, रुग्ण आणि पेशंट आणि डॉक्टर यांच्यामध्ये ना एक खूप अंडरस्टँडिंग असतं है ना। तुम्हाला वाटतं तुमची इमर्जन्सी आहे 10 वाजता, पण सकाळपासून मॅडमनी काय काम केलेले हे तुम्हाला माहिती आहे का। सकाळपासून आम्ही एवढ्या डिलिव्हरी केल्या, एवढे पेशंट बघितले, ते नुकतीच मी झोपली होती, नुकतीच आम्ही पडलो होतो, तेव्हा तुमची असं म्हणणं आहे की तुम्ही येऊन बघितलंच पाहिजे। तरी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही कुठल्या मोठ्या हॉस्पिटलला दाखवा, कारण काय असतं की इंडिव्हिज्युअल सेटअपमध्ये 24/7 सेवा सर आम्ही देऊ शकत नाही आणि हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे। जो इंडिव्हिज्युअल सेटअप आहे त्या ठिकाणी तुम्ही एवढ्या मोठ्या अपेक्षा करू नका, आम्हाला देवी बनवू नका आणि एवढ्या अपेक्षाही आमच्याकडनं करू नका की तुम्हाला कधी 12 वाजता 2 वाजता थोडं पोटात दुखलं, ॲसिडिटी झाली तर आम्ही बघू। जिथे आम्हाला इमर्जन्सी वाटते ती सेवा आम्ही देऊ आणि जेव्हा पेशंटला अशी इमर्जन्सी वाटते तेव्हा मोठ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जावं, जिथे 24/7 सोनोग्राफी, फिजिशियन, ऑब्स्टेट्रिशियन, पीडियाट्रिशियन हे सगळे डॉक्टर अवेलेबल असतात। अशा ठिकाणी त्यांनी त्यांची सेवा घ्यावी, कारण तिथं त्यांना तज्ज्ञ सेवा एका छत्राखाली सगळीकडे मिळेल। इंडिव्हिज्युअल सेटअपमध्ये आम्ही एवढी 24/7
सेवा देऊ शकत नाही. त्यानंतर ह्याला 10 वाजले होते सर आणि त्याच्यानंतर 10:30 वाजेपर्यंत सस्ते मॅडमची OPD चालूच होती. तर त्या सांगतील की त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना काय म्हणाल्या त्या. 24/6/2025 वार बुधवार रात्री 10:30 वाजता मॅडम त्यांचं सर्व काम आटोपून त्यांच्या घरी गेलेले असताना एक तात्काळ सेवा किंवा इमर्जन्सी सेवाशी निगडीत पेशंट न येता त्यांचा अगोदर त्यांना दाखवलेलेही नसलेला एक रुग्ण ज्याला की OPD बेसिसवर बघणं आवश्यक होतं असा रुग्ण मॅडमच्या केबिनमध्ये घुसला आणि अरेरावी करून त्यानं अशा समाजकंटक लोकांनी हॉस्पिटलमध्ये मोडतोड केली, मॅडमला धमकावलं आणि हॉस्पिटलची TV फोडली, फर्निचर फोडलं, कॉम्प्युटर फोडलं आणि नंतर मग त्यांची जी बाहेर गाडी उभी होती ती गाडीही फोडली. तर अशा समाजकंटक लोकांविरोध जी काही योग्य कारवाई आहे ती करण्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहोत वगैरे. आम्ही डॉक्टर मंडळी दिवसभर काम करून थकलेलो असतो, त्यामुळे आमच्या OPDच्या वेळा ह्या निश्चित असतात. पण आम्ही 24 तास इमर्जन्सी सर्व्हिसेस देण्यास तयार असतो. पण असे जे रुग्ण आहेत जे किरकोळ समस्या घेऊन रात्री बेरात्री येतात त्यावेळेस एकल डॉक्टर असलेले जे हॉस्पिटल्स आहेत छोटे छोटे त्यांना 24 तास OPD सर्व्हिसेस देणे अशक्य नाही. तर हे सर्व जनतेने समजून घेतलं पाहिजे. ह्या भावना आमच्या कलेक्टरपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि इथून नंतर आम्ही SP सरांना भेटण्यासाठी जाणार आहोत की आज अशा समाजकंटक लोकांचं योग्य ते बंदोबस्त करावा ह्यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही SP सरांना जात आहोत.